शितले शांत हो, नको रडूस. नाना बरे असतील ना ग. हे बघ, काय नाही होणार त्यांना. उनको लेके गए ना हॉस्पिटल को. यास्मी, जर नानांना काय झालं ना तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. उनको कुछ नहीं होगा, तू नको काळजी करूस. हे बघ, शांत हो शीतल, अजिबात रडू नकोस. का वागले असतील सगळे असं? काय मिळालं असेल त्यांना मला फसवून? अगं तुझ्या घरचे तुला का फसवतील? कुणी कुणाला नाही फसवलेलं. मला कळूच दिलं नाही की माझं लग्न त्या हर्षवर्धन बरोबर ठरवत आहेत ते. अगं पण आज संघ ठरवताय असं तरी कुठं म्हणले होते? पण मला तसंच वाटत होतं. अगं तुला तसं वाटलं ही त्यांची चुकी नाही ना. आणि जेडी बोलली होती ना तुझ्या संघ. होय, पण तिनं हर्षवर्धन बरोबर ठरते असं सांगितलं नव्हतं. मग काय आज संघ ठरवताय असं सांगितलं होतं? नाही, तिच्या बोलण्यावरनं तर असंच वाटत होतं. सगळे तुझे चुके. तू आधी नीट विचार करून घ्यायला पाहिजे होतास. आणि नाना अजिंक्यच्या घरी पत्रिका घेऊन गेले होते ते काय कळलं मला तर. आणि तू आजीला फोन केला होतास तेव्हा आजी कसं म्हणला त्याला आधीपासूनच माहितीये म्हणून? काय माहित. मी आजीची कायम गंमत करत असते म्हणून त्याला वाटलं असं मी आता बी गंमतच करते म्हणून तेव्हा असंच बोलला असेल. शितले, अगं ही गंमत तुला किती महागात पडणार आहे माहितीये का? अगं तू जरा नीट खात्री करून घेतली असतीस ना तर सगळं नीट झालं असतं. तू होकारच नसता दिलास ना तर सुपारीच झाली नसती. अगं पण मला कायच कळू दिलं नाही त्यांनी. ग बस आता, रडून काय उपयोग आहे का? यास्मिन, तूच मला सांग, मी आजीवर प्रेम केलं त्यात माझं काय चुकलंय? घरच्यांपासून लपवलंस ना, हे चुकलं. सुपारीच्या आधी सांगितलं असतंस ना तर सगळं नीट झालं असतं. पण आता बहुतेक नानांना आणलंय वाटतं. वहिनी, नानांना आतल्या खोलीत घेऊन जावं. चला ना. भाऊजी, यातली औषध द्यायची आहेत का? नाही, आत्ताची दिल्यात. सलाईन दी लावली होती नानांना. नाना, आज जाऊन आराम करा. वहिनी तुम्ही तिथंच बसून राहावं काय लागलं तर. भाऊजी, हे कुठे? येतोय मागणं बिल भरून. चल ना. बरं आई, आम्ही येतो. नानांना आराम करू द्या. आणि त्यांना काही त्रास होऊ देऊ नका असं डॉक्टरांनी सांगितले. वेळेवर औषधं गोळ्या देताना. काय लागलं तर मला फोन करा, मी आहे. हर्षवर्धन, जी आई. तुमचं आभार कसं मानावं तेच आम्हाला कळना झालंय. अहो आई, त्यात आभार कसले मानताय? एवढं सगळं होऊन पण तुम्ही आमच्या मदतीला आलात. आमच्याकडनं लई मोठी चूक झाली आहे.
मनात एवढं काही घेऊ नका. आई प्लीज असं काय बोलू नका. म्हणजे आम्ही काय उपकार केलेत का तुमच्यावर? आणि तुम्ही हे असं बोलून मला पर्क करताय बर का? अहो आमचा दोष आहे म्हणल्यावर माफी मागायला नको का? पण जे काय झालं त्याबद्दल खरंच माफ करा. आता तुमचा कसला दोष आलाय त्याच्यात? शीतलीनं असं बोलायला नको होतं. अहो नाही नाही असं काय नाही. जे झालं ते झालं. तुम्ही काय डोक्यात ठेवू नका. मी पण विसरलोय. आणि जे झालं ते शीतल मुद्दाम नाही बोललं ना. त्याच्यात त्यांची बी काही चुकी नाही ना तुमची कुणाची. चुका असलंच तर ती आमच्या नशिबाची. जे काय झालंय तुम्ही कोणीच मनाला लावून नका घेऊ. आम्हाला फक्त आमच्या आईसाहेबांचं टेन्शन आलं. झाल्या प्रकाराबद्दल त्यांनी ते मनाला लावून घेतले. ह्यात तुमची कोणाचीच काय चूक नाही. घेऊ तुम्ही. भैया थोडा वेळ जाऊ दे. एकदा का हे सगळं निवलं की नाही सगळं व्यवस्थित होईल. जेवढं लवकरात लवकर सगळं बरं होईल तेवढं बरं आहे. असो तुम्ही कोणी मनाला लावून नका घेऊ. आणि झाल्या प्रकरणावरनं शीतलला कोणी काय बोलू नका. जितू काका काय लागलं तर मला फोन करा. मी अवेलेबल आहे. आई येतो मी. झालं का समाधान? झालं? आता मी काय केलंय? अजून काय करायचं बाकी आहे? हा अगं एवढं सगळं होऊन पण भैयाने किती मदत केली आपल्याला बघितलंच ना ग? काय मदत पिदत केली नाही. नाटकं करतोय तो. नाटकं करतोय? अगं दवाखान्यात आम्ही जेवढी पळापळ करत होतो ना तेवढीच पळापळ भैया करत होता. भैयानंच केलं सगळं व्यवस्थित. एका फोनवर डॉक्टरला बोलून घेतलं माहित आहे. आज जर भैया टाइमवर गाडी घेऊन आला नसता ना तर काहीतरी विपरीत घडलं असतं. अगं आपण सांगून काय करणार आहे तिला? आपण पण नाटकच करतोय असंच वाटत असेल हिला. यास्मिन तू घरी जा बाळा. शीतले येते मी. काय तुम्ही बी तिला मैत्रिणीसमोर कशाला बोलताय? अगं आता तरी तिची बाजू घ्यायचं बंद कर की. या सगळ्यामध्ये तिची जेवढी चूक आहे ना तेवढीच तुझी पण चूक आहे. अगं आमच्यापेक्षा तूच जास्त तिच्या बरोबर असायचीस ना. हा मग तुला काय नको होतं तिचं काय चाललंय ते? आणि म्हणती तिच्या मैत्रिणीवर पुढे का बोलताय म्हणून. तिनं अख्ख्या गावापुढे आमची आबरू काढली तेव्हा काहीच नाही वाटलं तुला?
मैत्रिणी पुढं कशाला बोलताय माहिती तो भैया तो एवढी पळापळ करत होता दवाखान्यात आमच्यासाठी, ही म्हणती नाटकं करत होता. नाटकं वाटतोय तुला ही? आता जेव्हा गरज पडली ना आपल्या घराला, तवा तवा भैया आलाय मदतीला धावून. एवढा चांगला पोरगा बघितला होता हिच्यासाठी. त्याचं काय नाही, नाटकं करते म्हणे नाटकं. एवढं सगळं होऊन पण भैया आपल्या मदतीला आलं, एका शब्दानं पण काय बोललं नाही. अगं शितले का असं वागतीस तू? लहानपणापासून एवढं लाड केलं तुझं, त्याचं फळ देतीस वय आम्हाला. गावात कुठं तोंड दाखवायला जागा राहिली नाही. इथलं लक्षात ठेव, नानाला जे काय झालंय का नाही ही तुझ्यामुळं झालंय. त्या गावापुढं नानांची मान खाली गेली, माफी मागायला लागली नानांना, ती बी हात जोडून. हिचा गैरसमज होणार आणि ह्या सगळ्याची शिक्षा आपल्या घरादाराला भोगायला लागते. तिथले एवढा चांगला पोरगा आहे भैया, अगं एवढा अपमान होऊन सुद्धा मोठ्या मनानं धावून आला मदतीला. नकार देण्यासारखं काय आहे शितले त्याच्या? शितले उद्या आम्हाला इथं काय गरज पडली ना तर भैयाच येणार आहे धावून मदतीला, किंवा आजा नाही येणार बॉर्डरवरनं. इथं नाटकं करून मदत करणारा भैया तुम्हाला देव वाटतोय, आणि तिथं बॉर्डरवर डोळ्यात तेल घालून तुमचं रक्षण करणाऱ्या फौजी बद्दल तुम्हाला कायच वाटत नाही? थोबाड पुढे जास्त बोललीस तर वहिनी म्हणतात तर तेच बरोबर आहे. तुला ना येळीच येसन घालायला पाहिजे होती, म्हणजे एवढी हिंमत नसती झाली तुझी. अप्पा जितू, नाना घरी आणलं ना? आतच आहेत ना? आराम करायला सांगितलंय त्यांना. होय. कशी आता तब्येत त्यांची? बरी आहे. मी दवाखान्यात गेलो होतो, तिथं मला सांगितलं नानांना घरी नेलंय म्हणून. मग येताना कारखान्यावरून नानांसाठी नारळ पाणी घेऊन आलो. नानांना जाग आली की एवढं द्या. नानांच्या तब्येतीची काळजी घ्या, वेळच्या वेळी औषधं द्या. ते बघतो आमचा, एवढे आहे अक्कल आम्हाला. असं का बोलतोय जे तू? मग कसं बोलायचं? हा, तू असं बोलतोयस जसं काय आमच्यामुळेच झालंय. मग कुणामुळे झालंय? काय झालंय वहिनी? काय नाही, जावा तुम्ही. नाही म्हणजे माझं काय चुकलंय का? नाही काय नाही चुकलं, सगळं व्यवस्थित आहे. नक्की काय झालंय सांगशील का जितू? विचारा की तुमच्या भाच्याला. आजाला? त्याचा काय संबंध? तेच विचारा त्याला, त्याचा काय संबंध? काय फसवावं ते ना आम्हाला? म्हणजे अव तुमच्या भाच्यानं आमच्या पोरीला नादाला लावली. काय? नाही, आमचा आजा असं कधीच वागणार नाही. हा, हे बरं आहे, म्हणजे आमची पोरगीच वागली असेल तशी. नाही नाही तसं नाही, म्हणजे काहीतरी गैरसमज झाला असेल. कसला गैरसमज? हा, आणि काय गैरसमज? तुमच्या आजानच काय बाय सांगून भुलावलं आमच्या पुरीला.
आणि म्हणूनच ती ठरलेल्या लग्नाला नकार दिला तिनं. हा तुम्ही म्हणा काहीतरी गैरसमज झाला असेल. बोला की, बोला बोला. का का ती बसली आता? नाही तसं नाही जितू. बोला की. काय झालं कसं झालं काय माहित नाही, पण मला एक माहितीये, आजा असा वागणार नाही. पैसे भरून मिलिटरीत भरती व्हायला निघाला होता. आणि म्हणत चुकीचा वागणार नाही. जितू मी माझ्या आजाला चांगलं ओळखतो रे. आणि आम्ही आमच्या पुरीला वाऱ्यावर सोडून दिली ना. आम्ही ओळखतच नाही तिला. हे बघ तुझं माझं राहू दे जितू, मी आजा संग बोलतो. बोला बोलाच त्याच्यावर. त्याच्यामुळे अख्ख्या गावात आमच्या घराण्याची छुतू झाली. बोलून तरी काय उपयोग म्हणा. उद्या तू पलटी मारणार नाही कशावरनं. तू होईल सांगून मोकळा, माझा काही संबंध नाही, पोरगीच माझ्या मागे लागली होती. तिला एक अक्कल नाही, त्याला नको कळायला. पुरीच्या आयुष्याची वाट लावणार वय हो. कशाची वाट लावली आणि कुणी? काय नाही, तू चल घरी, मी आलो. तुम्हाला माझ्या नवऱ्याला बोलायची काय गरज होती? आणि ह्यांनी कुणाची वाट लावली? तुमच्या नवऱ्यांना नाही, पाचच्यानं तुमच्या. अजिंक्यांनी. आणि त्यांनी कुणाची वाट लावली? आमची. आमच्या पुरीला फुस लावली त्यानं. काय वय? म्हणूनच तिनं एवढा दंगा केलाय. आलं का लक्षात? आता तरी वळका भातचा काय लायकीचा आहे त्यो. माझ्या पुरीच्या आयुष्याची वाट लावली आणि आता ह्यांच्या बी पुरीचं वाटोळं केलंय. पुष्पे, अगं उगाच काहीतरी बोल नको. काय वाटोळ केलं ग? यांनी आधी सांगायला नको होतं का शीतलला? काय सांगायला पाहिजे होतं? हेच हर्षवर्धन संघ तिचं लग्न लावणार आहे हे तिला माहित होतं का? म्हणजे आम्ही फसवून तिचं लग्न लावायला निघालो होतो असं म्हणायचे आता तुम्हाला? फसवलं नसतं तर मग तिला काय अचानक आठवलं का अजिंक्यन संघ तिचं लफडं आहे ती? तिला आधी लग्नाला नाही म्हणता येत नव्हतं का? पुष्पे तू जरा गप की. मी बोलतोय ना त्यांच्या संघ. तुझा घरी नाही जाणार. ह्यांना काय गरज आहे तुम्हाला बोलायची? आता दाखवते ह्यांना फेडरेशनचे अध्यक्ष काय असतंय ती. हो, आधी स्वतःच्या भाच्याला सांभाळा. जमलं तर त्याला 4 चांगल्या गोष्टी शिकवा. हे तुम्ही सांगायची गरज नाही. तुम्ही किती चांगल्या गोष्टी शिकवल्यात पोरीला ना, बघितलंय समध्या गावानी. अहो एवढं चांगलं स्थळ शोधून आणलं होतं मी, त्याची तरी जाण ठेवा. भैया साहेबाच्या घरात तरी दारात तरी उभं केलं असतं का? ह्यांच्यासाठी एवढं करांवर ना आम्हीच ऐकून घ्या. पुष्पे काय बी बोल नको. तू चल घरी. येते मी घरी. पण ज्यांच्यामुळे आपल्याला एवढं बोलत नाही त्यांना आता आपल्या घरात थारा मिळणार नाही सांगून ठेवते. येऊ द्या आता अजिंक्यांना. घरात मी पाय ठेवू देणार नाही. चला. अहो कसं काय बोलताय तुम्ही त्यांना? त्यांना बोलून तरी काय उपयोग? आपलंच नाणं खोटं आहे, त्याला आपण तरी काय करणार? हे जे काय झालंय ते आजाला कळता कामा नये. त्याच्या आर्मीच्या स्वप्नात माझ्यामुळे अडथळा नको यायला.